रत्नाकर मतकरी आहेत की ज्यांच्या संस्थेमध्ये मला अजिबात न शोभणाऱ्या, म्हणजे माझ्या एकूण व्यक्तिमत्वाला न शोभणाऱ्या आणि मलाही आत्मविश्वास वाटणार नाही किंवा मला स्वतःलाच वाटणार नाही विश्वास की मी असे रोल करू शकेन, अशा भूमिका त्यांनी मला दिल्या. की म्हणजे एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअरसेल्फ, की तुम्हाला स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ही मतकरींकडे सुरू झाली माझी. आईला मी हे पण करू शकतो. मी त्यातलं 2च फक्त तुला मी उदाहरणं देतो. ते अलबत्या गलबत्या नाटक करत होते मी, जो नंतर वैभव मांगलेने रोल केला चेटकीचा, तो ओरिजिनल रोल माझा चेटकीचा. तर त्यात मी एरवीच्या माझ्या ह्याच्यामध्ये चेटकीचं काही चिंतन एवढं सात्विक नसावं किंवा लांब नाक आहे किंवा आवाज कर्कश आहे की असं विचित्र काहीच नाही आहे, माझ्या सोबर दिसतो असं वाटतं. तर त्यांनी मला म्हणाले की ते आणि अलबत्या गलबत्या नाटक प्लॅन करत होते ते. आणि त्या चेटकी फेरी टेल होती ती परीकथा, राजा राणी राजकन्या कुत्री अमुक तमुक, त्या चेटकी भाव खाणारी चेटकीचं पात्र खलनायिका होतं. आणि ती वेस्टर्न लिटरेचरमधली विच आणि आपल्याकडे चेटकी याचं मिश्रण होतं. मी घागरा कम परकर, तिघडं लावलेलं हे ब्लाऊज, लांब केस, नाक, डोळ्याखाली वर्तुळं, अशी कथलाचं कडं, वाकडी काठी वगैरे, ओळखताच येणार नाही असं अशी चेटकी. तर त्या दुसरी एक सिनियर नटी उत्सुक होती चिटकी करायला. तर मतकरी म्हणाले नाही नाही मी हा रोल दिलीपला. म्हणजे मी तर त्यावेळेला इतके म्हणजे पुरुषांनी बायका करणं इतकं सर्रास नव्हतं त्यावेळेला, बायकांचे रोल्स करणं. ते म्हणलं मी कसं काय चिट हो. आणि मग मुलांना प्रचंड घाबरवणारी म्हणजे मुलं थरकाप उडायचा माझ्या एंट्रीलाच. मग माझ्या फजितीला, माझ्या एकूण ह्याला गमतीनं हसायची ती मुलं. आणि चिटकीन ताबाच घेतला त्या ह्याचा. आणि ती इतकी इफेक्टिव्ह झाली की मग NCPAचे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स डॉक्टर अशोक रानडे यांनी त्यांच्या अभिनय संग्रहासाठी म्हणजे चेटकी माझी संग्रहित करून ठेवली. म्हणजे मला करायला लावलं आणि ती त्यांच्या आर्काईव्हमध्ये ती ठेवली. हा एक मोठा मान होता की मग ते चेटकीचं असं. आणि पुष्कळांनी रिव्ह्यूजमध्ये त्यावेळेला की सिनियर यांनी लिहिलं होतं की प्रभाकरांची चेटकी बघून मी त्यावेळेला गमतीने मी म्हणतो की त्या पुष्कळांनी मतकरीने विचारलं की अहो तुम्हाला ही एवढी उंच बाई कुठे मिळाली. तर म्हणजे बाईने पुरुष येतो म्हणून. तर ते पुष्कळाला ती चेटकी बघून ब्रिटिश रंगभूमीवरच्या मॅकबेथमधल्या चेटक्यांची आठवण झाली. ती असं ते तर सांगायचं मुद्दा की त्यांना वाटलं की मी हे करीन म्हणून. तर मी जे म्हटलं की वेगवेगळ्या वळणावर मला वळवणारी माणसं भेटली, त्यात मतकरी पहिले होते. दुसरं एक पोर्ट्रेट नावाची एकांकिका होती. अच्छा. मतकरींची स्वतःची लिहिलेली अप्रतिम एकांकिका आहे, तुम्हाला जरूर वाच. तर त्याच्यामध्ये एक कर्नल आर्मीतला युनिफॉर्ममध्ये स्वतःची पोर्ट्रेट काढून घ्यायला बसला आहे. आणि तो जवळजवळ मोनोलॉग आहे. मी तो डायलॉग्स पण नाही आहेत, मोनोलॉग आहे. त्याचं चित्र अतिशय हुशार, जो समोर बसलेल्या पोर्ट्रेट काढायला बसलेल्या माणसाच्या आरपार बघू शकतो आणि त्याचं करेक्ट व्यक्तिमत्व त्या चित्रामध्ये रेखाटू शकतो, असा हुशार चित्रकार त्याच्यामध्ये आहे. आणि हा कर्नल बसलेला, कर्नलच बोलतोय, दर्पाने बोलतोय, गर्वाने बोलतोय, अभिमानाने बोलतोय, कसा मी सक्सेसफुल, कसा मी यशस्वी आहे आयुष्यामध्ये. खरा तो नाही आहे, तो डिफिटेड आहे, पराभूत आहे. आणि हा खूप कमी बोलतो. आता इथे बघा, प्रकाशाकडे बघा, आता इथे बघा, थोडं वळा, आता उठला तर चालेल वगैरे, आता थोडं चेहरा वळवा, इतकं मध्ये मध्ये बोलतो. पण तो अतिशय हुशार, कमी बोलणारा, पॉझेसमध्ये निशब्दतेने आधी काही सांगणारा असा चित्रकार आहे तो. तर मतकरीने तो रोल मला दिला आणि तो कर्नलचा रोल पर्सनॅलिटीचा रवी पटवर्धनला दिला, जो आरण्यकमध्ये तुला आठवत धृतराष्ट्र करायचा. भरदार आवाज, पर्सनॅलिटी चांगली, दांडगी, आर्मी ऑफिसरमध्ये उत्तम. 22 एंट्रीज होत्या वन ॲक्ट प्ले कॉम्पिटिशनला. प्रेस्टिजियस वन ॲक्ट प्ले कॉम्पिटिशन होती ती, एकांकिका स्पर्धा. 3-4 दिवस आधी रवीने सांगितलं की मी काही येऊ शकत नाही, मला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याला. मतकरीने म्हणलं मी नाही येऊ शकत. आता काय करायचं, एवढ्या जवळ आली एकांकिका आणि एवढं पाठ कोण करणार सगळं. मतकरी मला म्हणाले की तू कर. म्हटलं मी आर्मी ऑफिसर कसं वाटेल, मी एक तर बारीक उंच आहे, त्यावेळेला माझी चिमटवाची प्रतिमा बरीच ही झाली ती कॉमेडी. तर ते म्हणाले तू हे आव्हान तू हे कर आणि जे कम्प्लीट वेगळं. आणि मी चित्रकाराची भूमिका करणार होतो. ते मी 3 दिवस आधी मला सांगितलं मतकरींनी,
मी पवार ड्रेसवाले म्हणून शबिलसच्या गल्लीत होते, तिकडे जाऊन मी आर्मीचा तो कोट घालून बघितला आणि असा आरशात स्वतःला बघितलं मी. ते आता मी आहे बारीक, म्हणजे हे ब्रॉड आहेत खांदे, तर ते म्हटलं इतका वाईट नाही दिसत मी, असं मला आरशात वाटलं. काय दिली पाहिजे. आणि मग म्हणजे ओके असं असं. आणि मग मी ते केवळ बेअरिंगनी, तर मला स्वतःला असं वाटतं की याच्यात एक कसं आहे की तुम्हाला ती भूमिका पटली तर तुम्ही लोकांना ती पटवून द्यायला हवी. आधी तुमच्या त्या मनामध्ये डोक्यामध्ये ती तयार होते बरोबर, आणि मग तुमच्या शरीरातून तुम्ही लोकांना ती ट्रान्सफॉर्म करता आणि ती कपॅसिटी तुमच्यामध्ये तेवढी हवी. मी तुम्ही असं थोडंसं म्हणता येईल की तुम्ही स्वतःच सेल्फ हिप्नॉसिस करता, स्वतःचं संमोहन करता आणि मग प्रेक्षकांचं करता. तर तुम्हाला कन्व्हिक्शन असेल, तुम्हाला जर एक स्वतःचा विश्वास असेल की मी तसा आहे, मी रुंद आहे, मी धिप्पाड आहे, मी अमुक आहे, तर केवळ मी बेअरिंगवर आणि आवाजावर मी खरंच बेसमनला आवाज लावला होता आणि त्याच्यामध्ये मी काम केलं. बाबा राणे म्हणून होता, त्यांनी तिचे चित्र करायचे आणि आम्ही केलं आणि त्या 22 ह्याच्यामध्ये मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड त्याच्यात मिळालं. तर हा केवळ मतकरींचं लेखन, माझं हे सादरीकरण आणि कास्टिंग, म्हणजे मतकरींनी हा दाखवलेला विश्वास. तर हे दोनच तुला उदाहरणं का दिली मी की मतकरीनं त्यात माझ्यातला एक असं वाटलं की हा करू शकतोय मी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.